कर्जत तालुक्यातील कळंबपोशी ग्रामपंचायत हद्दीतील चिंचवाडी येथे संशय जुना राग आणि पूर्वीच्या वादातून एका व्यक्तीवर रक्तरंजित हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी काळी धर्मा भगत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लक्ष्मण तातू आव्हाटे व गुरुनाथ तातू आव्हाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 3 एप्रिल रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास बारकू धर्मा आव्हाटे हे घरात झोपेत असताना त्यांच्यावर लक्ष्मण तातू आव्हाटे यांनी अचानक हल्ला केला। डोक्यात दानकाने जबर मारहाण केल्याने बारकू आव्हाटे हे रक्ताच्या धारोळ्यात पडले। त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। दरम्यान बारकू आव्हाटे यांना पाहण्यासाठी आलेल्या नातेवाईकांनी घरात प्रवेश केला असता समोर दिसलेले दृश्य अंगावर काटा आणणारे होते। रक्तबांबर अवस्थेत पडलेले बारकू आव्हाटे यांना पाहून नातेवाईक हादरले। दरम्यान गावात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। घरी पाहायला आलेल्या नातेवाईकांना गुरुनाथ आव्हाटे यांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे। यामध्ये काळी धर्मा भगत, मनीषा सुरेश भगत या 2 महिलांना आणि सुरेश धर्मा भगत या व्यक्तींना मारहाण करत गुरुनाथ यांनी जिथे भेटेल तिथे जवे ठार मारण्याची धमकी दिली आहे। स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमागे लक्ष्मण आव्हाटे यांना बारकू आव्हाटे यांच्यावर संशय आणि मागील मनात साचलेला राग कारणीभूत असल्याची चर्चा आहे। शांत परिसरात घडलेल्या या घटनेने मात्र चिंचवाडी हादरली असून ग्रामस्थांना संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणी नेरळ पोलिसांनी विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे।